माँ कहते खुद को पिघलते देखना आने वाला है। वो आने वाली है या आने वाला है, ये जल्दी पता चल जाने वाला है। ओटीत प्रेमाची उब घेऊनी अलवार स्वप्नांचे रंगले उनी ओटीत प्रेमाची उब घेऊनी अलवार स्वप्नांचे रंगले उनी नवा पाहुणा अति देखणा नवा पाहुणा अति देखणा घरट्याची गोकुळाला होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग हो हो ला 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 हो हो ला 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 हो मायेचा सोहळा झुलवू झोपाळा फुलांच्या माळांनी घर आपुले खुलणार ग कोणी येणार ग खुलणार ग कोणी येणार ला 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 सोला सिंगार करके गोदी भराइले सोला सिंगार करके गोदी भराइले सैया 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 से खेली बहुत अब छोटू को खिलाइले सोला मेरी खुशियाँ तू मिले रात दिन तेरे लिए आए तो बाबा में आए तो बाबा में होणार पुढे आज तू आबा मी आज तू आबा मी होणार कुणी येणार होणार कुणी मन नैनो वाला जिसकी दीवानी बिजली है वाला वो किसना है वो किसना है वो किसना है वो किसना है किसना है आणि विशालच्या डोहाण्यासाठी आलेलो होतो. तर तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? सुंदर वाटला आणि अपेक्षेपेक्षा खूप जास्त सुंदर होता. आणि मेन म्हणजे सगळ्यांना घेऊन चालले आणि जे लाजरे होते त्यांना पण तुम्ही बाहेर आणलं स्टेजवर. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. विशाल जी, आपको कैसा लगा हमारा कार्यक्रम? बहुत अच्छा लगा और मैं कल्चर से जुड़ने के लिए बहुत अच्छा जरिया था। मराठी संस्कृति का ये कार्यक्रम अच्छा लगा आपको? थोड़ा सा अलग था पंजाबी से, बट बहुत अच्छा था। थैंक यू सो मच. आपकी बहू का कार्यक्रम था तो आपको कैसा लगा? आई रियली मैं इन्जॉय किए एंड बहुत ही खास था और मैं ब्लेस्ड हूँ मेरे बच्चों के लिए. भगवान ने मुझे इतने अच्छे बच्चे दिए. आई एम वेरी हैप्पी और मुझे कुछ नहीं चाहिए. प्रोग्राम मला अपेक्षा नव्हती की इतकं छान होईल. मला वाटलं थोडीशी गडबड होईल वगैरे, पण खूप सुरळीत छान व्यवस्थित पार पडला. आवडला. सुंदर छान एकदम. आणि
ॲप्रिशिएट करायसारखं झाला कार्यक्रम. खूप छान कार्यक्रम, खूप छान झाला, खूप सुंदर झाला कार्यक्रम. आम्हाला खूप आवडला आणि कार्यक्रमात अजिबात बोर वगैरे झालं नाही, गोंधळ झाला नाही, एकदम शांततेत छान सर्वच पार पडलं. माझ्यासोबत आहे रजनी कोलते. आज माझ्या कार्यक्रमाला आल्या होत्या, तर तुम्हाला कसं वाटला ताई कार्यक्रम? खूपच छान झाला प्रोग्राम. मराठी लोकांच्या आपल्या परंपरा जशा मागे जात होत्या तर त्या पुढे येत आहेत. अजून डान्स वगैरे सगळ्यांनी छान केलं, व्यवस्थित छान झालं. खूप छान झाला. आता आम्हालाही जरी पाहिजे असलं तर आम्ही तुमच्याकडे कार्ड वगैरे घेऊन घेऊ, नाही नक्की नक्की एनी टाईम. आणि प्रत्येक वेळी आमचं काहीतरी नवीन देण्याचा असतो की लोकांना एंगेज करून ठेवणं, बोर नाही व्हायला पाहिजे, हा उद्देश असतो. सगळ्यांना आनंद भेटणं हा एक उद्देश आमचा. आजचा प्रोग्राम खूप छान झाला आणि सगळ्या म्हणजे विशेष म्हणजे लेडीजनी खूप एन्जॉय केला, कारण की लेडीज समोरच्या ज्या लेडीज होत्या सगळ्या बिझनेसवाल्या होत्या, तरी पण त्यांनी वेळ काढून एवढा मोठ्या याच्यामध्ये हे केला, प्रोग्राम केला एवढा चांगला. आणि मलकापूरमध्ये असेच म्हणजे होत गेले ना तर सगळ्या लेडीजही अजून एक्सायटेड होऊन प्रोग्रामला येत जातील आणि हे करत जातील, त्याच्यामध्ये भाग घेत जातील इव्हेंटमध्ये. माझ्यासोबत परभणीवरून पण आलेली आहे एक शीतल, तर तिला विचारूया. छंद सगळ्यांना जोपासता येतील आणि कसे आपले सगळे कामं करून आपल्याला आपले छंद आवड पुरवता येईल हे आपल्याला. मंगलाक्षी इव्हेंटचा हा कार्यक्रम तर खूप छान होता, ट्रेनिंग होतं आणि एक मिनिटाचेच गाणे, खूप लांबलचक गाणे नसल्यामुळे त्यांचा जो ॲक्च्युअल कन्सेप्ट आहे सांगण्याचा त्या इव्हेंट मागचा तो पूर्ण कन्सेप्ट पण त्याच्यामध्ये क्लिअर होतो. कलाकार होते सगळे, ते कलाकारांनी इतकं मनापासून सगळं केलं, त्यांच्या अंगातली लचक वगैरे असं सगळं जे छान दाखवलं एक्सप्रेशन, त्याच्याने पण त्याला जिवंतपणा आला. त्याच्यामुळे मग कार्यक्रम खूपच दिल खेचत झाला. थँक्यू ताई. तुम्ही थोडंसं तुम्ही सांगा आता कसं वाटलं? नाही, खूप छान झाला, अप्रतिम झाला, अगदी मनाला खूप भावला. माझ्यासोबत आहे अभिनव योगा ग्रुप मलकापूरच्या बऱ्याच मैत्रिणी आहे. मी मैत्रिणीच म्हणते सगळ्यांना, कारण एक महिला दुसऱ्या महिलेची मैत्रीण बनली तर छान एक्सप्रेस होऊ शकते. आता आज आम्ही डोहाड्यासाठी इथे आलो होतो. ताई, तुम्हाला कसा वाटला आमचा कार्यक्रम? कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि पहिल्यांदाच मलकापूरमध्ये प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम पाहिल्यामुळे फार आनंद वाटला. आणि नवीन म्हणजे बेबी शावर किंवा डोहाळ जेवण आपण बरेचदा बघतो, पण अशा पद्धतीने पारंपरिक दृष्टिकोनातून नवीन पद्धतीने पण नवीन आणि जुन्याचं छान संगोपन तुम्ही छान केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एकदम छान वाटतं. तुमचं नाव सांगा ना. मी वंदना राळेकर. वंदना राणे ताई, खूप खूप अभिनंदन तुम्हाला.